तर मनसे आणि शिवसेनेचा संयुक्त मोर्चा आता ठाण्यातून सुरू झालेला आहे। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आक्रमक असे या मोर्चाचं स्वरूप आहे। राजन विचारे आहेत, त्यासोबतच भास्कर जाधव स्वतः ग्राउंड झिरोवर दाखल झालेले आहेत, मोर्चात सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येनं शिवसैनिक आज रस्त्यावरती काय म्हणतात? ही जी इतकी प्रचंड अशा पद्धतीची जनसंख्या आजच्या मोर्चामध्ये सामील आहेत, यातून एक गोष्ट स्पष्ट होते की ठाणे शहरामध्ये जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधात किती जन आक्रोश आहे, प्रशासनाच्या विरोधात लोकांच्या मनामध्ये किती संताप आहे, त्याचं हे संपूर्णपणे दृश्य आहे। त्याचं हे उदाहरण आहे, म्हणून ही हजारोंची संख्या आहे। या ठिकाणी राजन विचारे सुद्धा आहेत, माजी महापौर इथले, ते आरोप करतायत की भ्रष्टाचारी मोर्चे काढतायत। असं आहे की आज ज्यांनी म्हणून इथल्या खासदारांना नरेश म्हस्केंना निवडून दिलं त्या मतदारांना निश्चितपणे पश्चाताप होत असेल की ज्याला निवडून दिलं नाही तो जनतेकरता रस्त्यावर उतरलाय आणि ज्याला निवडून दिला तो वेडपटासारखा काय वाटेल ते बोलतोय। आणि म्हणून ज्यांनी नरेश म्हस्केंना निवडून दिलं त्या मतदारांना पश्चाताप झालेला आहे। अधिकारी आहेत, भ्रष्टाचार करतात, यांच्या मागे कोणी आका असं म्हणावं? असं आहे, अधिकारी हे सुद्धा स्वतः भ्रष्टाचारी असतातच। अधिकारी काय भ्रष्टाचारी नसतात अशातला भाग नाही, केवळ राजकारणी भ्रष्टाचारी असतात असं नाही। परंतु ज्या वेळेला राजकारणी अविनाश कुठे शोधतोय मी, ज्या वेळेला राजकारणाने स्वतः भ्रष्टाचारी असतात त्यावेळेला प्रशासनाचा भ्रष्टाचार करण्याची हिंमत वाढते आणि अशा पद्धतीनं ज्याला मर्यादा नाही तेवढा भ्रष्टाचार होतो। मोर्चाच्या माध्यमातून मोर्चे बांधणी सुद्धा महानगरपालिकेची आणि येत्या निवडणुकीमध्ये युतीची नांदी म्हणावी ठाकरे बंधू? 100% या दोन्ही शिवसंकेत आहेत। शिवसेना मनसे युतीची ही नांदी तर आहेच, परंतु महानगरपालिका आता तरी जनतेनं या लोकांच्या ताब्यातून आमच्या ताब्यात द्यावी अशा पद्धतीची आमची विनंती वजा जनतेला प्रार्थना आहे। ठाणेकर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? तुम्ही स्वतः या ठिकाणी आलात। ठाणेकरांना मी एवढंच सांगेन की मुंबई नंतर दुसरी मुंबई ही नवी मुंबई आणि ठाणे ही आज आहे आणि म्हणून याच ठिकाणी तुमची मुलं बाळं राहणार आहेत, तुम्ही शिक्षण घेणार आहात। त्यामुळं आता तरी शाणे व्हा, सावध व्हा आणि या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तुम्ही सर्वांनी आम्हा लोकांना मदत करा। साहेब, तुम्ही सुद्धा सामील झालेले आहेत, काय म्हणाल? इतकी मोठी गर्दी? नाही, गर्दी ठाणेकरांचा आक्रोश आहे, ठाणेकरांचा आवाज आहे। ठाणेकरांना जे लुटले जात आहे त्याच्या विरोधातला आवाज आहे। पाणी नाही, रस्ते व्यवस्थित नाही, ट्रॅफिक, एक मोठा अधिकारी 25 लाखाची लाच खाताना पकडला जातो, हा यांचा खरा चेहरा आहे। म्हणतात की आका पण असेल कोणीतरी, या सगळ्यांची हिंमत एवढी वाढते कशी? बरोबर आहे ना, ह्यांना प्रमोशन दिली कशी? लायकी नसताना अधिकारी पदावर बसले तर कसे काय बसलेत? का पैसे पोचवले जातात, सुपाऱ्या निघतात, अतिक्रमण विभाग कोणाकडे जाणार आहे? ह्याच्यासाठी 10-10 कोटी रुपये दिलेत लोकांनी। मस्के म्हणतात की जे भ्रष्टाचारी ते स्वतः आज भ्रष्टाचारी मोर्चे काय म्हणतात त्याच्यावरती उत्तर देण्यासाठी थोडी हा मोर्चा काढलाय। ठाणेकरांची इथली भावना काय? बरेचसे रस्ते अपघात, पोरबंदर रस्त्यावरती स्वतः लोक उतरून आंदोलन करतायत। यांचाच पक्ष, सरकारमधला यांचा मित्र पक्ष भाजप आंदोलन करतोय, कशासाठी? आपण ही सगळी दृश्य पाहतोय। या ठिकाणी जितेंद्र आव्हाड पण आहेत आणि त्यासोबतच दीपेश म्हात्रे आहेत आणि राजन विचारे आपण दाखवते बघा। राजन विचारे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। राजन विचारे स्वतः या मोर्चामध्ये आता सहभागी झालेले, जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा मागे या असं म्हणतायत। जे शिवसैनिक आहेत जुने त्यांच्यावर पण लक्ष ठेवून आहेत आणि हे दृश्य आपण पाहतोय। राजनजी, मोठा मोर्चा निघाला या ठिकाणी, थांब जरा, मला जरा पब्लिक बघू दे। नक्कीच सर, आपण पाहतोय कामामध्ये व्यस्त आहेत राजन विचारे। मोर्चा निघालेला आहे, थांबण्यास सांगतात प्रसार माध्यमांना आणि त्यासोबतची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय बघा। मान्यवरच्या समोरून आता हा मोर्चा जो आहे तो महानगरपालिकेच्या दिशेने जातोय आणि पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त सध्या या मोर्चामध्ये। भास्कर जाधव म्हणतायत की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची ही नांदीच म्हणावी लागेल। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात आणि त्यापूर्वी आता मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे, मोर्चे निघण्यास सुरुवात झालेली आहे। याचा निवडणुकीमध्ये काही परिणाम होणार आहे का पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, ठाणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.